आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। पालम परभणी बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज जयंती पालम शहरात उत्साहात साजरी करण्यात आली। विविध शाळांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर जिवंत देखावे समाविष्ट होते। घोडे, लेझिम पथक, झांज पथक, ताळ पथक व वारकऱ्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी असंख्य शिवभक्त व व्यापारी आपली व्यावसायिक प्रतिष्ठान बंद करून समाविष्ट झाले। अशा रीतीने एक अलौकिक शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात आला। बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक डोळ्याचे पारणे फेडणारी जयंती पालम शहरात साजरी झाली। सगळ्यात आधी सगळेच पालमवासी जयंतीला हजर होते, म्हणून त्यांचे हार्दिक अभिनंदन। आणि दुसरं, सगळ्यांना एकत्र आणण्याची किमया सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने करून दाखवली, त्यामुळे त्यांचं हृदयपूर्वक अभिनंदन। पोलीस प्रशासनाने जो उत्तम बंदोबस्त केला म्हणून पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड साहेब व पोलीस उपनिरीक्षक कारवार साहेब व पूर्ण पोलीस टीमचे अभिनंदन। यावेळेसच्या जयंतीचे आगळेवेगळे वैशिष्ट्य, कुठलेही गालबोट न लागता अप्रतिम देखावे, नियोजन व शिस्तबद्ध विविध शाळांनी सहभाग घेत सादर केलेले जिवंत देखावे असे ममता शाळा, लेझिम पथक, ज्ञानदीप स्कूल, छत्रपती शिवाजी महाराज व शेतकरी, कल्पतरू स्कूल, छत्रपती शिवाजी महाराज व मंगलयान इतर शाळांनी नोंदवलेला अप्रतिम सहभाग, 11 घोडे आणि घोड्यावर अविरत झालेले मा जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे, टाळ मृदुंग वाजवत, नाचत गाजत कीर्तन करणारे वारकरी, हलगीच्या तालावर पालम शहराला शरीर हरवायला लावणारे हलगी पथक, प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या तोफा, उत्कृष्ट बँड पथक आणि तरुणाईला नाचवणारा अप्रतिम डीजे यांनी पालम शहराचे वातावरण शिवमय करून टाकलं। खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कशी साजरी व्हायला हवी याचा आदर्श उदाहरण म्हणजे 19 फेब्रुवारी 2024 रोजी पालम शहरात साजरी झालेली शिवजयंती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी रामप्रसाद मणियार, पालम, परभणी।